आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। स्वागत आहे आपल्या सुपरफास्ट 24 तास चॅनल मध्ये। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अतिशय हर्षोल्लासामध्ये परभणीसह संपूर्ण जगभरात साजरी होत आहे। आज माझ्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष बहुजन नेते डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हत्यांबरे आणि त्यांच्यासोबत सर्व आंबेडकरी तरुणाई जी आहे चळवळीत काम करणारी आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी अभिवादन केलेले। एकंदरीतच त्यांचं संपूर्ण कार्य धम्म चळवळ आहे, सामाजिक परिवर्तनाचं आहे, राजकीय चळवळ आहे। तर बोलूया आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। भाऊ, सर्वात प्रथम आमच्या चॅनलच्या वतीने आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। काय सांगाल, आपले बाबासाहेबांनी जे समस्त देशवासियाला केलेलं आहे आणि त्यांनी उद्धार केलेला आहे, काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना माझ्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीनं व माझे आश्रय फाउंडेशन फाउंडेशनच्या वतीनं सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती पूर्ण जगामध्ये हर्षोल्लासामध्ये साजरी होत आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली आणि संविधान दिलं, ते जपण्याचं काम आज आपल्या सर्वांवर आलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं भारत बौद्धमय करण्याचं, त्या दिशेने आज आपण सर्व जात आहोत। त्याचा मला मनुष्य जयंतीनिमित्त आनंद आहे। हा भाऊ, एक महत्वाचा प्रश्न आहे की 135वी जयंती आज आपण पाहिलेली आहे की आपल्या माध्यमातून सांस्कृतिक सामाजिक विविध उपक्रम राबविले जातात। एकंदरीत आज आपण पाहिले की परभणी शहर संपूर्ण दुमदुमला आहे, हजारो बॅनर्स राहिलेले, अभिवादन आहे आणि त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे आपल्या वेगळ्या शुभेच्छा असतात। याबद्दल काय सांगा? आपण पाहिलं असेल भारतामध्ये नाही तर जगामध्ये या महामानवाची जयंती साजरी होत असते। परभणी जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा हर्षोल्लासामध्ये काल रात्री 12 वाजल्यापासून अत्यंत वातावरण जोशपूर्ण, युवक असतील, तरुण असतील, महिला मंडळ असतील, सर्व बौद्ध उपासक असतील, बाकीचे सर्व धर्माचे लोक आपली ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने सर्वजण साजरी करत आहेत। नक्कीच आम्हाला या महामानवांनी गेल्या म्हणजे धम्माचं दीक्षा घेतल्यानंतर आम्हाला ज्या माणसामध्ये आलं, जे आम्हाला लोक हे करत होते, त्यांचे उद्धार करते आमचे ते आहेत आणि त्यांची ही हर्षोल्लास जयंती म्हणजे आमची दिवाळी आज असल्यासारखी आम्हाला वाटते। निश्चितच राजेश रणकाम सर सुद्धा आहेत महापालिकेचे नगरसेवक। सर, काय सांगा ना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती निमित्तानं मी नगरसेवक या नात्यानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। हा आनंद, हा उत्साह कधी क्षमणारा नाही। सातत्यानं महामानवाला दिवसेंदिवस लोक वाढतायत, हे अभिवादन अनोखं आहे। आजच्या या तासाला संबंध जगामध्ये आंबेडकरांचा जल्लोष चालू आहे। आंबेडकरी जनता जेवढी आज रस्त्यावर आहे तेवढी ती सक्षम आहे, ती अभ्यासामध्ये आहे, सातत्यानं नवे नवे पद मिळवत आहे आणि बाबासाहेबांचा हा विचार पुढे नेण्याचं काम आमची तरुणाई करत आहे। महत्वाचा प्रश्न की मागच्या निवडणुकीत पाहिलं की आंबेडकरी चळवळीचं समूहाचं नेतृत्व डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हत्यांबरे यांनी केलेलं आहे आणि समीकरण बदलली, याबद्दल काय सांगतात? आणि नेतृत्वाला चळवळीतल्या संधी भेटली आपल्यासारखं? मागच्या निवडणुकामध्ये महापालिकेची सत्ता आली, त्या सिंहाचा वाटा आम्ही सिद्धार्थ भाऊचा आहे असं मानतो। माझ्यासारखे तरुण आज महापालिकेत बसलेत, त्याचं सर्व श्रेय आमच्या भाऊंना जातं आणि याच पद्धतीनं अनेक तरुणांना आम्हाला संधी द्यायची। भाऊच्या सोबत आपण राहूयात, सामाजिक धार्मिक काम करूयात आणि परभणीमध्ये तरुणांना आपण अनेक संधी देऊयात। निश्चित डॉक्टर सुनील तुर्कमाने सर आहेत, असोसिएशन आणि भाऊचे खंदे समर्थक, नेहमी चळवळीमध्ये आणि सांस्कृतिक सामाजिक परिवर्तनामध्ये या कामामध्ये त्यांचा पुढाकार। सर, काय भावना आहेत आज? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वाभिमानानं जिने दिलं, घेतो तो श्वास आणि खातो तो घास, हा केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे 364 दिवस हा विचारांचा जागर चालतो आणि एक दिवस हा जल्लोष चालतो। म्हणून आपण म्हणूयात की विचारांचा जागरही झाला पाहिजे आणि वाद्यांचा गजरही झाला पाहिजे। आजच्या दिवसभरामध्ये हा जल्लोष असाच वर्षभर सर्वांना प्रेरित करण्यात राहावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वाभिमानाचं जिने दिलं, स्वाभिमानी नेतृत्व डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हत्यांबरे यांच्या रूपानं परभणीला 21 वर्षापासून आपण पाहत आहोत की जागतिक कीर्तीचे महागायक येतात आणि एक भव्य दिव्य अशी संगीत रचनी होत असते। त्यांनी जागतिक कीर्तीची धम्म पदयात्रा देखील काढलेली आहे थायलंडच्या भिक्खू संघासोबत आणि आता मांडाखळी येथे एक भव्य दिव्य असं संपूर्ण जगाला दीप्यमान असं व्हावं, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धम्मचक्राचं जे स्वप्न आहे ते येणाऱ्या काळामध्ये 10 एकरमध्ये सुवर्ण भूमीमध्ये गोल्डन टेम्पल बांधून सिद्धार्थ भाऊ करणार आहेत। सर्व तरुणांसाठी प्रेरणा आहे। आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं, पुस्तकांचं वाचन व्हावं, त्यासोबत जल्लोषही व्हावा। मी माझ्या परिवाराच्या वतीनं
कुटुंबाच्या वतीने आणि समस्त सिद्धार्थ भाऊ हत्ती मित्र परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझ्या पाठीमागे पाहिलात आपण की अक्षय भराडे आहेत, तरुण चळवळीतले आहेत, सर्व तरुण इथे उभे आहेत. मिलिंद घुसळे आहेत, राहुल मक्कासरे, ही सर्व जी टीम आहे अतिशय जोशपूर्ण वातावरणात मागच्या अनेक वर्षापासून बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आहे, धम्म चळवळ आहे, त्यात गतिमान करून परभणीच्या सामाजिक परिवर्तन कार्यात ही एक निर्णायक असणारी ही टीम आहे आणि डॉक्टर सिद्धार्थ हत्ती यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. मी पुन्हा सध्या आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला भेटूया पुन्हा, अजून आपल्याला जयंतीचा जल्लोष पाहायचा आहे. परभणीमध्ये मी राहुल वैवाळ, सुपरफास्ट 24 तास.